हे एव्हरीवन, वेलकम बॅक माय कुकिंग ब्लॉग. तर मित्रांनो, मीटिंगसाठी गेले होते. मीटिंगवरून दुपारी वापस आले. तर बेस तर पहिले सर्वच मी रेडी करून गेले होते. मला माहीत होतं की लेकरांना दुपारी नक्की काही ना काही खायला तरी नक्कीच लागतं. आणि वापस आले तर मुलं म्हणत होते की हो मम्मा, आम्हाला काहीतरी खायचं. तर मी म्हटलं ठीक आहे, पटापट मी त्यांच्यासाठी खायला बनवत होते. तर इथे मी सांबार घेतला. सांबारला छान असं धुवून घेतलं आणि त्याला छान असं बारीक बारीक कापून घेतलं. रोज आता सुट्ट्या लागल्या तर मुलांना नवनवीन काही ना काही खायचं असतं. तर त्यासाठी आज मी इथे एक वेगळ्या पद्धतीने थोडे मी बनवलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला समोर माहीतच पडेल की मी काय बनवलेलं आहे. तर त्यासाठी मी आलू पण इथे पहिलेच छान असे उकडून त्याला स्मॅश करून गेले होते. की मला नक्की माहीत हो की आल्यावर लेकरांना काही ना काहीतरी खायला हे नक्कीच म्हणतात. आणि एवढा वेळ पण नसतो, कारण की त्यांना भूक ही जास्त लागलेली असते आणि त्यांना थांबायचंही मुळीच नसते. तर त्यामुळे तर चला समोर वळूया. कढई गॅसवर ठेवायची आहे. त्यामध्ये छान तेल टाकून घेऊया. आवश्यकतेनुसार टाकूया, कमी जास्त तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता. तेल छान असं गरम झालं ना, त्यामध्ये चना डाळ टाकून घेऊया. तुमच्याकडे उडद डाळ असेल ते सुद्धा नक्की टाका. माझ्याकडे आत्ता नव्हती म्हणून मी ती स्किप केली. तर कांदे पण इथे छान असे बारीक बारीक कापून घेतलेले आहे, ते पण इथे टाकून घेऊया. थोडी लंबी लंबी स्लाईड कापलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असे कापू शकता. तर त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. जास्त एकदम भाजायचं नाही आहे. थोडंसं गोल्डन सॉफ्ट झाले ना तर ठीक आहे. आता त्यामध्ये मी 1 चम्मच लसूण घालून घेतलेला आहे. लसूण कुटून घेतलं आणि सोबतच आता इथे जिरे घातलेलं आहे अर्धा चम्मच. आता राई घालायची आहे. राई थोडी कमीच वापरलेली आहे, कारण की मुलांना राई बिलकुल आवडत नाही, पण राईमुळे टेस्ट छान येतो. आता हळद घातली आहे थोडी, सोबतच थोडं धने पावडर पण घातलेलं आहे. मसाला वगैरे कुठलाही वापरलेला नाही आहे. आता लाल मिर्च पावडर टाकलेलं आहे, थोडंच टाकलेलं आहे. तुम्हाला हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता, बट लहान मुलं जेव्हा खातात ना तेव्हा हिरवी मिरची त्यांना काढता नाही येत, त्यामुळे मी इथे स्किप केली आणि लाल मिर्च पावडर वापरलेलं आहे. सोबतच त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं. जास्त पाणी नाही घालायचं आहे, थोडंच पाणी घालायचं आहे. तुम्ही विचार करत असाल की नेमकं मी काय बनवत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर नक्की माहीत पडेल की मी काय बनवत आहे. सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे आणि सर्व आवडीने खातात, आवर्जून खातात. माझा तर खूप जास्त असा फेवरेट आहे. काय आहे तर तुम्हाला नक्कीच कळेल. आता यामध्ये आलू घालून घेऊया. थोडंसं पाणी उकळी आली ना तर आलू घालून घेऊया. आलूला छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं. त्याला पण छान परतून घ्यायचं मिठाला, जेणेकरून सर्व आलूला लागेल. आणि आता इथे टाकूया कोथिंबीर. कोथिंबीर हा मला खूप जास्त आवडतो, त्यामुळं मी माझी कोणतीही रेसिपी असो त्यामध्ये जरा जास्तच वापरते. आणि कोणतीही रेसिपी असली ना तर त्याला खूप जास्त उठून अशी दिसते कोथिंबीरीने. तर तुम्हीसुद्धा नक्की वापरा. तुम्हाला आवडत नसेल तरीहीसुद्धा नक्की आवडा. बघू शकता इतका छान असा सुगंध येत होता ना चटणीचा, की मला पण भूक लागली होती. तर मला पण आवरणं झालं होतं की चला आता पटपट बनवूया आणि लेकरांसोबत आपण बसूया खायला. आता मी इथे घेतलेलं आहे, हे सारण आहे इडलीचं. तर तुमच्या आवडीचं इडलीचं तुम्हाला आता नक्कीच कळत असेल की मी काय बनवत आहे. तर इडलीचं सारण घेतलेलं आहे. सकाळी तर आम्ही नक्कीच इडली बनवून खाल्लेली आहे. आता उरलेलं सारण होतं, त्याचं काय करायचं. आणि जर का इडलीचं बॅटर आपण बनवले ना तर दिवसभर आपला त्यावरच असतो. हा नक्की आहे, मुलांचा पण असतोच. आणि कुठलंही काहीही न खाता त्यांना फक्त खायचं असतं इडली आणि डोसा आणि जे काय वगैरे आपण बनवतो ना तेच खायचं असतं. माझ्या लेकरांना डोसा हा खूप जास्त आवडतो. माझ्या लहान मुलीला खूप जास्त आवडतो. तिचा तर हा फेवरेट आहे. माझी मुलगी नेहमी म्हणते, मम्मी माझा फेवरेट पराठा नक्की बनवा. तर बघा, छान तवा ठेवून घेतलेला आहे, डोसा तवा. त्याला थोडा गरम झाला ना त्याला तेल लावून घ्यायचं, पाण्याने थोडं थंड करून घ्यायचं. नंतर त्यावर आपलं बॅटर टाकून छान असा आपला डोसा परतून घ्यायचा.
थोडी घाई जास्तच होती म्हणून लवकर टाकला आणि थोडा ना एका साईडने माझा बिघडलासुद्धा, पण असो, खायला तर छानच लागतो. तर आता बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि मी जेव्हा आलूची चटणी याच्यावर लावत होते ना, तो इकडे तिकडे सरकत होता बघा. तर आता छान अशी लावून घेतली आहे, पूर्ण डोस्याला लावून घेतलेली आहे. तुम्ही मधामध्ये ठेवूनसुद्धा त्याला फोल्ड करू शकता. तर बघा एवढा छान आणि क्रिस्पी असा बनलेला डोसा म्हणजे असा वाटतच नव्हता की हा आपण घरी बनवतो आहे. हॉटेलमध्ये जसा मिळतो ना, फक्त साईज वेगवेगळी असतं, बाकी सर्वच एकसारखंच होतं. आणि बघा एवढा छान तांबूस कलरचा डोसा कोणाला नको वाटते खायला. माझा तर एवढा फेवरेट आहे आणि माझ्या मुलीचं सुद्धा खूप फेवरेट आहे. तर इथे मी चटणी बनवली होती शेंगदाण्याची सकाळी इडलीसोबत, तर आता तीसुद्धा आमची संपत आली आहे, एवढीच बाकी होती, त्यामुळे मी इथे एवढीच सर्व केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ, माझा कुकिंग ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एवढा छान टेस्टी झाला होता ना, मुलं हे पहिलेच खाऊन बसलेले होते. तर चला भेटूया नेक्स्ट